हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। मी आज ढोकळा बनवते आहे। त्यासाठी ही 1 वाटी बेसन घेतलं आहे, चांगलं चाळून घेते। आणि ढोकळ्याचं पीठ नेहमी चाळूनच घ्यायला पाहिजे ढोकळा करत असाल तर, त्यामुळे ढोकळा हलका फुलका होतो। हे चाळून घेते सगळं। थोडंसं मीठ टाकते। हळद अगदी चिमूटभर टाकते, कारण जास्त टाकली तर डाग पडतात आणि लालसर होतो आपलं ढोकळा, म्हणून मी एकदम कमी प्रमाणात हळद पूड टाकली आहे। मी 1 वाटीचा फक्त करते आहे ढोकळा, 1 वाटीचं प्रमाण आहे आणि मी हळद पूड म्हणूनच कमी टाकली, कारण बेसन पण कमीच आहे ना 1 वाटी। साखर टाकते आणि हे पाणी टाकून लागेल तसं पाणी घेते, पाणी टाकून ढवळून घेते। बॅटर आता मिक्सरमध्ये घालून घेते। सर्व काढून घेते। आता 1 मिरची टाकते, 1 लसूण पाकळी टाकते, कारण बेसन कमी आहे ना 1 वाटी, 1 वाटीचं करते। आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकते। दही पाव वाटी। आता हे सगळं मिक्सरमध्ये लावून घेते। सॉरी, अजून एक आहे, थोडंसं जिरं टाकते। आता जिरं टाकून घेतलं, टाकून झालं आहे। आता मिक्सरमध्ये लावून घेते, बारीक करते, म्हणजे मिक्स होईल चांगलं। मिक्सरमध्ये लावून घेतलं आहे बॅटर, हे बघा असं आहे। मी कुकर गरम करायला ठेवला आहे आणि त्यामध्ये ही डिश ठेवली आहे। डब्याला तेल लावून घेते, तेलाने ग्रीस करते डब्याला। एक डबा घेतला आहे कुकरचा आणि त्यामध्ये हे बॅटर काढून घेते। आता लास्टला इनो घालून घेते, 1 पॅकेट इनोचं टाकते आणि त्यावर हे लिंबू पिळून घेते। आणि चांगलं फेटून घेते। थोडंसं तेल घालून घेते, थोडं, अगदी थोडं। पाणी गरम झालं आहे गॅसवर। चांगलं फेटून घेतलं आहे। चांगलं पेटून घेतलं की मग हलकं फुलकं होतं आणि ढोकळा एकदम सॉफ्ट होतोय, फुललेला। हे बघा, आता हे बरोबर 25 मिनटं मी वाफवून घेते आणि शिटी काढून घेतली आहे। विदाऊट शिटी 25 मिनटं वाफवून घेते।
छान शिजला आहे ढोकळा मस्तपैकी, अजिबात चिकटत नाही आहे. छान तयार आहे ढोकळा. एकदम हलका फुलका आणि सॉफ्ट झाला आहे बघा, जाळीदार. कढई तापली आहे, कढईमध्ये तेल घालून घेते. राई टाकते, थोडंसं जिरं, कढीपत्ता टाकून घेते. आणि ह्या लास्टला मिरच्या. पाणी टाकते. थोडंसं मीठ, थोडी साखर, फोडणी घालून घेतली आहे. ढोकळा कसा झाला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदम सॉफ्ट झाला आहे. नक्की कमेंट करून सांगा कसा झाला. नक्की कमेंट करून सांगा कसा झाला आहे प्लीज.